नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एकच नाव चर्चेलं जात आहे आणि राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच नावाची अधिक चर्चा होते आणि ती म्हणजे धाडसी निर्णय घेतल्यामुळं किंवा तात्काळ कोणाच्याही दबावाला बळी न पडता ठोस निर्णय घेतल्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांची. सुनेत्राताई पवार यांच्या पक्षामध्ये हा पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहणाऱ्या काही नेत्यांचा दबाव त्यांच्यावर असेल आणि सुनेत्राताई पवार या केवळ रबरी शिक्का म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष राहतील अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती. परंतु या चर्चेला खतपाणी न देता, बळी न पडता सुनेत्राताई पवार यांनी ठोस निर्णय घेतलाय आणि आपल्याच पक्षाअंतर्गत जी चौकडी या पद्धतीच्या वल्गना करत होती त्यांना ठोस निर्णय घेऊन आपली भूमिका सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गतला पूर्ण गेमच पलटलेला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये बिग बॉस कोण असेल, प्रमुख कोण असेल आणि कोणाचा आदेश यापुढे चालेल हे सुनेत्राताई पवारांच्या एका निर्णयामुळे सिद्ध झालंय, ठरलंय की या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार हेच बिग बॉस असतील आणि त्या सुनेत्राताई पवार असतील. विशेष म्हणजे सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनेक घटनेमध्ये अडचणीत येत असताना शरदचंद्र पवार हे सुद्धा खंबीरपणे सुनेत्राताई पवार यांच्या पाठीमागे असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. जे जे काही निर्णय होत आहेत, अडीअडचणी येत आहेत, त्याला पोषक वातावरण करण्याची भूमिका शरद पवार हे घरात बसून त्या ठिकाणी करतायत हेही आता लपून राहिलेलं नाहीये. तसं जर पाहिलं तर शरद पवार साहेबांची तब्येत ही खराब आहे. ते आराम करत होते, ते घराच्या बाहेरही पडले नव्हते. आत्ताच ते 1-2 ठिकाणी फक्त बाहेर पडले. परंतु या कालावधीमध्ये शांत बसतील ते शरदचंद्र पवार कसे? महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण फिरवण्याची ताकद आणि धमक ही एकाच महाराष्ट्राच्या नेत्यामध्ये आहे आणि त्यांचं नाव आहे शरद पवार. ज्यावेळी आपल्याच घरावर संकट येतं, आपल्याच पक्ष त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो आणि आपल्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न होतो, हे शरद पवार कधीही सहन करू शकत नाहीत. याच वेळी सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्या रबरी शिक्का म्हणून समोर येतील हे शरद पवारांनाही मान्य नाही. उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्याकडून ठोस निर्णय झाले पाहिजे आणि तेही योग्य झाले पाहिजे हेही मान्य करणारे शरद पवार या ठिकाणी आतून सुनेत्राताई पवार यांना बॅकिंग देत असल्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होतंय, बोललं जात आहे. सुनेत्राताई पवारांनी धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे रुपालीताई चाकणकर यांना महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रदेश अध्यक्ष पदावरून त्यांना पायउतार केलेला आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणाहून मुक्त केलं. त्यानंतर राष्ट्रवादी महिला आघाडीचं प्रदेश अध्यक्षपद सुद्धा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे होतं. तो सुद्धा निर्णय सुनेत्राताई पवारांना तात्काळ घ्यायचा होता. परंतु पक्षांतर्गत जे काही नेते होते, जे रुपालीताई चाकणकरचा पाठिंबा देत होते, त्यांचं त्या ठिकाणी साथ देत होते, त्यांचं पद जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते, या सगळ्यांच्या दबावाला सुनेत्राताई पवार बळी पडतील आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा त्या घेणार नाही असंही बोलल्या जात होतं. रुपालीताई चाकणकर यांचा जर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला तर आपल्या पक्षाअंतर्गत किंवा पक्षाच्या बाहेर वेगळा संदेश जाईल आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य खचेल. अशा पद्धतीची भूमिका काही नेत्यांनी सुनेत्राताई पवारांच्या कानावर घालायला सुरुवात केली होती. अनेक आमदार सुद्धा या ठिकाणी प्रयत्नात होते अशीही आपल्याला माहिती मिळते. परंतु सुनेत्राताई पवारांनी पूर्ण विचार केला आणि अजितदादा पवार ज्या पद्धतीनं निर्णय घेत होतात, ज्या पद्धतीनं ते अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायचे आणि एकदा निर्णय घेतला तर तो कधीही ते फिरवत नव्हते, अशाच पद्धतीचा निर्णय म्हणजेच अजित पवारांच्या स्टाईलनं निर्णय हा सुनेत्राताई पवारांनी घेतलेला आहे. त्या गप्प बसल्या, शांत राहिल्या, माध्यमांच्या समोरही आल्या नाहीत. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा जसा रुपालीताई चाकणकरांकडून राजीनामा घेतला, अगदी त्याच पातळीवर, त्याच धर्तीवर त्यांनी तात्काळ रुपालीताई चाकणकर यांना संपर्क करून तात्काळ या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आणि रुपालीताई चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. खरं म्हणजे इथंच त्यांची पाठीराखी असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला. दुसरी बाजू अशी आहे
की पक्षांतर्गत आपलंच चालतं हे सुनील तटकरेंना वाटत होतं आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्यामध्ये जे निर्णय होतील ते मी म्हणेल तेच होतील. कदाचित अशी भावना त्यांची होती. त्यांच्यासोबत राहणाऱ्या राष्ट्रवादीतल्या काही आमदारांची आणि मंत्र्यांची होती. तिला मात्र तडा देण्याचं काम सुनेत्राताई पवारांनी केलंय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच पक्षातल्या ऍडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सुनील तटकरे हे आमचे बॉस नाहीयेत, त्यांचा आदेश आम्ही पाळणार नाही, आमच्या बॉस सुनेत्राताई पवार आहेत. एकंदरीत प्रदेशाध्यक्ष पदाचं या ठिकाणी खच्चीकरण हे रुपालीताई ठोंबरे यांनी केलं होतं. त्यांच्यावर कारवाई होईल असं सुनील तटकरे यांना कदाचित वाटलं असावं. दुसरी बाजू अशी आहे की याच पक्षाचे आमदार, विधान परिषदेतले आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे, अजितदादा पवारांनी उभा केलेला पक्ष आहे आणि त्यामुळे हा पक्ष चालतो, हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर चालतो. या पक्षातल्या 4 नेत्यावर पक्ष चालत नाही किंवा चौकडीवर पक्ष जिवंत राहू शकत नाही असं स्पष्टपणे सांगून त्यांनी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यावर निशाणा साधला होता. हे 4ही नेते पक्षाचे शीर्ष नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. यांच्याविषयी पक्षांतर्गत आमदार अशा पद्धतीची जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्या असण्याचं कारण आहे. कारण काही वावगा असण्याचं काही कारण नाही. परंतु रुपालीताई ठोंबरे असतील किंवा अमोल मिटकरी असतील या दोघांवरही सुनेत्राताई पवारांनी कारवाई केलेली नाहीये. त्यांना अभय दिलेलं आहे. उलट त्यांनी अजितदादा पवारांचे लाडके आमदार म्हणून अमोल मिटकरी यांचा विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला, त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. इथं सुद्धा सुनील तटकरे यांना मोठा धक्का आहे. म्हणजे रुपालीताई ठोंबरे आणि अमोल मिटकरी हे पक्षाच्या अध्यक्षाच्या विरोधात बोलतायत, वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलतायत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, ती तर झालीच नाही. या उलट चाकणकरांचं पद हे काढून घेण्यात येऊ नये ही भूमिका असताना सुनेत्राताई पवारांनी मात्र त्यांचं दोन्ही पद काढून घेतले आणि कुणालाही या संदर्भात कल्पनाही दिली नाही, कुणालाही सांगितलंही नाही, कुणाला विचारलंही नाही. जे योग्य होतं तो योग्य निर्णय त्यांनी घेतला. यामुळे सुनील तटकरे यांना मोठा धक्का आहे. मित्रांनो, हे सगळं घडत असताना आता रुपालीताई चाकणकर यांनी दोन्ही पदावरचा राजीनामा दिलेला आहे. पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात, त्यांची चौकशी करण्यासंदर्भात किंवा त्यांना नोटीस बजावण्याच्या संदर्भात अनेक मर्यादा होत्या. कारण त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यामुळे संविधानिक पद सुद्धा त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांची चौकशी करणं किंवा या चौकशीच्या फेऱ्यामध्ये त्यांना घेणं या मर्यादा पोलिसांना त्यांच्या बाबतीत होत्या. त्या दोन्ही मर्यादा आता संपलेल्या आहेत. आता रुपालीताई चाकणकर या कोणत्याही पदावरती नाहीत, त्या केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य म्हणून आहेत, सामान्य महिला आहेत. त्यामुळे जर या भोंदूबाबा, या लिंगपिसाट, अशोक खरात याला जर रुपाली चाकणकर यांची मदत झाली असेल किंवा त्यांच्या या भूमिकेमुळं जर अशोक खराताला अभय मिळाला असेल तर मग मात्र रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होऊ शकते असं समाजामध्ये सुद्धा बोललं जात आहे. याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी पहिल्यापासून सांगते की रुपालीताई चाकणकर यांचा दोन्ही पदाचा राजीनामा घ्या आणि तो सुनेत्राताई पवारांनी घेतलाय. आमच्या पक्षामध्ये बिग बॉस या सुनेत्राताई पवारच आहेत. हे सांगत असताना त्यांनी याही पुढे जाऊन सांगितलंय की ज्या अर्थी दोन्ही पदांचा राजीनामा घेतलेला आहे त्या अर्थी आपणही समजून घ्या की मी वकील आहे आणि वकील असल्यामुळं रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांचं जे काही मॅटर आहे या प्रकरणाशी किती ठिकाणी संबंध येतोय, किती ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप केलाय आणि त्यांच्या या हस्तक्षेपामुळं रुपाली चाकणकर या सह आरोपी होतील आणि सह आरोपी करून पोलिसांनी त्यांना अटक करावं असं रुपालीताई ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की रुपालीताई चाकणकर यांनी जो राजीनामा दिलेला आहे हा कुणावर तरी उपकार केलाय अशी 2 ओळीमध्ये त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. वास्तविक पाहता अशोक खरात यांच्या प्रकरणाशी किंवा त्यांच्याशी किंवा त्यांच्या संस्थेशी रुपालीताई चाकणकर या गेल्या अनेक वर्षापासून निगडीत आहेत. त्या पदावर असताना त्यांच्या पदाचा अशोक खरात यांना सहकार्य झालेलं आहे, मदत झालेली आहे.
फायदा झालेला आहे आणि त्यामुळं रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा, त्यांना गुन्हा त्यांच्यावर दाखल करा अशी मागणी विकास लवांडे यांनी केलेली आहे. त्याही पुढे जाऊन सुनील तटकरे हे सुद्धा सहआरोपी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी विकास लवांडेंनी केलेली आहे. त्याचं असं मत आहे की रुपालीताई चाकणकर आणि सुनील तटकरे हे नेहमीच नाशिकमध्ये येत होते आणि नाशिकमधून बायकार ते या भोंदू बाबा किंवा अशोक खरात या लिंगपिसाट बाबाकडे ते जात होते. त्या ठिकाणी अनेक विधी ते करत होते आणि त्यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत. त्यांनी जे जे दौरे केलेले आहेत नाशिकमध्ये तेही तपासण्यात यावेत आणि जर हे तपासले तर हे दोघंही सह आरोपी होतील, यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. मित्रांनो, एवढं गंभीर प्रकरण महाराष्ट्रामध्ये हे सगळं सुरू आहे. एका मोठ्या पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची आणि सहआरोपी करण्याची मागणी मोठ्या पक्षाचे अनेक नेते करतायत, त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याच वेळी नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका माध्यमाला मुलाखत दिलेली आहे आणि मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या सहआरोपी वाटतात का, त्यांचं सहआरोपी करण्याच्या संदर्भात आपल्या काही भूमिका आणि हालचाली आहेत का, कारण त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी अनेक जण करतायत. असा प्रश्न त्यांना उपस्थित केला. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशोक खरातचं प्रकरण गंभीर आहे. अनेक त्यामध्ये व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज हे अनेक बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे हे धक्कादायक आहे, अश्लील व्हिडिओ आहेत. महिलांना त्या ठिकाणी अंधश्रद्धेला बळी पाडून, भूलथापा देऊन त्यांचा शारीरिक छळ किंवा शारीरिक उपभोग या अशोक खरातनं केलेला आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत, जे फिर्यादी म्हणून पुढे आलेले आहेत, जे त्याच्यामध्ये पीडित आहेत, त्यांच्याकडून जे काही तक्रारी करण्यात आल्या आहेत, यामध्ये अशोक खरात यांच्याविषयी तक्रारी आहेत, परंतु अद्याप कोणत्या राजकारण्याविषयी त्यांनी तक्रार केलेली नाहीये. त्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी अजूनही आतापर्यंत या प्रकरणामध्ये आमच्या पोलिसावर किंवा आमच्यावर कुठला फोन करून दबाव आणलेला नाही, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय. परंतु त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणात अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक तक्रारी येत आहेत आणि अशा वेळी जर या तक्रारीमध्ये कोणाचं नाव आलं किंवा कोणाविषयी तक्रार आली तर मग तो कोणताही राज्यकर्ता असला किंवा राजकारणी असला तरीही त्याला सहआरोपी केलं जाईल. कारण या ठिकाणी अद्याप रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी जरी होत असली तरी त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. परंतु यापुढे सांगितलं की तुमच्यावर कुणाचा दबाव येतो का, त्यावेळेस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला या प्रकरणात फ्री हँड दिलेला आहे. या ठिकाणी महिलांशी निगडीत हे प्रकरण आहे, महिलांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि त्यामुळं यामध्ये जो कोणी आरोपी असेल तो सुटता कामा नये. भले तो कोणत्या पक्षाचा असेल, कितीही मोठा असेल, जर तो याच्यामध्ये दोषी आढळत असेल, जो जबाबदार आढळत असेल तर त्याच्याविषयी कारवाई करा, त्याला सोडू नका, असे सक्त आदेश आम्हाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सुद्धा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे कोणी जरी असेल तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे हे जे प्रकरण आहे हे चर्चेत आहे, मोठं आहे. याच्यामध्ये आणखी अनेक जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत, अनेक जण आरोपी होणार आहेत, अनेकांना जेलवारी करावी लागणार आहे. यामधले अनेक आरोपी सुटणार सुद्धा नाहीत. इतकं गंभीर प्रकरण हे आहे, हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा आपल्या ताब्यात घेऊ पाहणाऱ्या अनेक नेत्यांना सुनेत्राताई पवारांनी वेगवेगळे निर्णय घेऊन एक चपराक दिलेली आहे आणि त्यांचा पूर्ण गेम या ठिकाणी पलटवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवारांचीच आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बिग बॉस हा सुनेत्राताई पवारच असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे बिग बॉस हे सुद्धा पवारच असतील, ते शरद पवार असतील. हे सगळे संदेश या निर्णयामधून दिल्या गेलेले आहेत आणि त्यामुळं पक्षांतर्गत जी काही हालचाल होती तिला सुद्धा चपऱ्याक बसवण्याचं काम हे सुनेत्राताई पवारांनी केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रवादीमध्ये बिग बॉस हा फक्त सुनेत्राताई पवारच असतील का, याही पुढे जाऊन रुपालीताई चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सह आरोपी करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, ही जी काही मागणी होतीये या मागणीमध्ये काही तथ्य असेल असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असेल तर या दोघांवरती भविष्यात गुन्हे दाखल होतील का? तुमचं काय मत आहे?
तुमचीही प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.